प्रेज द लॉर्ड. मी आज माझी साक्ष सांगू इच्छिते की आज माझं रजिस्ट्रेशन झालं. पास्टर प्रेमने घर बसल्या मला हे रजिस्ट्रेशन करून दिलं आणि ट्रस्टचं रजिस्ट्रेशन करून दिलं. मी परमेश्वराचे कोटी कोटी धन्यवाद देते आणि पास्टर प्रेमचे मी खूप आभार मानते की या कार्यासाठी त्यांनी इतक्या सुंदर रीतीने मार्गदर्शन केलं आणि हे सगळं कार्य त्यांनी केलं. त्यासाठी मी देवाचे प्रथम आभार मानते आणि पास्टरचे पण. मी काही साक्ष सांगू इच्छिते की ज्यावेळेला पास्टर प्रेम नाशिकला त्यांची मीटिंग होणार होती त्याचे एक आठवडा अगोदर मला स्वप्न पडलं होतं. ते स्वप्न असं होतं की मी जुन्या बिल्डिंगमध्ये मी आणि जिथं मी सेविकाई करते ती जुनी बिल्डिंग आहे आणि ते मतिमान स्कूल तिथं मी सेविकाई करत आहे मी. आणि मला स्वप्न असं पडलं की काही लोक आले आणि त्यांनी कब्जा केला, म्हणजे त्या चर्चवर कब्जा केला. आणि मी म्हटलं अरे मी बघत राहिले की ते पेपर विचारत होते आणि माझ्याकडे काहीही पेपर नव्हते. आणि मी म्हटलं की मी खूप निराश होऊन एकदम हताश होऊन मी खाली बसले आणि मी म्हटलं की मी इतके वर्ष मी कष्ट केले, माझं सगळं काही व्यर्थ होणार आहे. मी इतक्या निराशाने खाली बसले. म्हटलं हे लोक तर आता हे सगळे मी इतके दिवस मिनिस्ट्री केली सगळे माझ्या हातातून जाणार आहे असं म्हणून एकदम निराशेमध्ये बसले होते मी. आणि ज्यावेळेला स्वप्नाचं मला स्वप्न असं काय पडलं एका पास्टरबरोबर पण मी शेअर केलं पण मला उत्तर भेटलं नाही. पण ज्यावेळेला एक आठवड्याने मीटिंग झाली, नाशिकला मीटिंग झाली आणि ह्या डॉक्युमेंट्सबद्दल जेव्हा पास्टर प्रेमने मीटिंग घेतली आणि लोकांना सांगितलं की कशा प्रकारे तुमच्या कायद्यात राहून तुम्ही सेवा करा, कशा प्रकारे तुम्ही सेवा करूची, त्यांनी ते सगळे पॉईंट्स आम्हाला सांगितले. आणि त्याच्यामुळं ह्या मीटिंगच्या नंतर मला लक्षात आलं, मला स्वप्न जे पडलं होतं ते कुठंतरी परमेश्वर मला सांगत होता, म्हणजे परमेश्वराने स्वप्नाद्वारे मला सांगितलं की कदाचित हे पेपर्स तयार व्हायचे होते आणि कुठंतरी अगवाई केली ते परमेश्वराने मला. आणि मला खूप आनंद झाला. नंतर मी त्यांनी सगळे माझं सर्व काम करून दिलं त्यांनी. आणि इतक्या कमी पैशात घरं बसल्या त्यांनी हे रजिस्ट्रेशन करून दिलं. मी आजपर्यंत बघितलं नाही कोणी व्यक्ती आला समोर आणि चर्चेसमध्ये जाऊन लोकांना ह्या प्रकारे जागृत करत आहे. इतकी मोठी सेवा आहे आणि ही काळाची गरज आहे, आत्ताच्या काळाची गरज आहे की हे डॉक्युमेंट्स आमच्या हातात राहणं. कारण ख्रिश्चन लोकांचा छळ होत आहे आणि त्या छळापायी पास्टरला ह्या दिवसामध्ये माझं 69 एज आहे, 25 इयर्स झाले मला मिनिस्ट्रीमध्ये येऊन, परंतु मी कधीच बघितलं नाही कोणते पास्टर किंवा कोणते ॲडव्होकेट येऊन त्यांनी गायडन्स केलं. परंतु त्यांना खरोखर परमेश्वराने खूप विस्डम दिलेलं आहे आणि परमेश्वराचं वचन सांगतं की ज्ञानांना लाजवण्यासाठी परमेश्वर अशा लोकांना उभा करतो जे जगाच्या दृष्टीने मूर्ख असतात. आणि खरोखर मी त्यांचं ते बघितलं, प्रभूने त्यांना भरपूर विस्डम दिलेलं आहे आणि ज्या प्रकारे ते सेवा करतायत ते खरंच अद्भुत आहे. आणि अद्भुत त्यांनी काम सुरू केलेलं आहे. तर पास्टर तुम्ही ही सेवा पुढे चालू ठेवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. मी तुम्हाला परत खूप आभार मानते. ज्यावेळेला मी एक सांगू इच्छिते की ज्यावेळेला नेहम्या यरुशलेमच्या भिंती पडल्या होत्या त्यावेळेला ज्यावेळेला त्याने शोक केला आणि त्याला ती कळकळ आली आणि त्याने ज्या यरुशलेमच्या भिंती त्याने बांधायला घेतल्या त्यावेळेला सगळे खूप सारे विरोधक त्याच्या विरोधात आले. परंतु त्याने फक्त परमेश्वराकडे पाहिलं, बघत गेला आणि ते घरे त्याने नेटाने पुढे नेलं आणि त्या यरुशलेमच्या भिंती बांधल्या आणि परत ते मंदिर उभा केलं. खरोखर देवाला मी इतकं धन्यवाद देते की आजच्या काळामध्ये लोकांचं छळ होत आहे आणि अशा काळामध्ये बरेच पास्टर अज्ञानामध्ये जगत आहेत, अज्ञानामध्ये आहेत, त्यांच्याकडे पेपर्स नाही आहेत, त्यांना गायडन्स नाही आहे. परंतु पास्टर तुम्ही इतक्या सुंदर रीतीने हे सगळं गायडन्स करताय, इतक्या सुंदर रीतीने हे कार्य करताय. मी तुम्हाला धन्यवाद देते, प्रभूला धन्यवाद देते की असा एक सेवक आमच्यामध्ये तुम्ही उभा केला आणि तुम्ही इतकं पेन घेऊन तुम्ही गावागावाला जाऊन लोकांना जागृत करत आहे. ही निश्चित परमेश्वराकडून सेवा आहे. आणि मी तुम्हाला प्रोत्साहन देते पास्टर की तुम्ही थांबू नका. कुठलेही विरोधक येतील, परमेश्वर त्यांचा ताबा घेईल, परंतु हे कार्य तुम्ही नेटाने पुढे न्या. आमच्या प्रार्थना आणि आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. प्रेज द लॉर्ड.